सर आज महाराष्ट्र टुरिझमच्या एक्सपोजवर हे दीपोत्सवाचं व्हिडिओ टाकण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर शेअर केलं आहे. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हेही टाकण्यात आलं आहे. कुठे मेन्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलला केलं नाही का सर? कसं आहे, तसं सरकारचा मनाचा कद्रूपणा आहे. तसं हे जे काय महाराष्ट्र टुरिझम आहे यातनं हे दिसतं की हा मनाचा कद्रूपणा आहे. कळलं का? मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हे गेली 13 वर्ष कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी न करता हा उत्सव जोरात साजरा करतायत. आणि त्यांना कुठला साक्षात्कार झाला की फटाक्यांची आतिषबाजी 17 ते 22 आहे. माहिती घेताना खोटं बोलताना ते तरी माहिती घेऊन बोलत जा. फटाक्यांची आतिषबाजी जी रोज संध्याकाळी 7:30 वाजता आहे ती 17 ते 26 आहे. हे त्यांनी मेंदूत घालावं. हे तुम्हाला मी सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण जर एखाद्याबद्दल जेव्हा बोलतो, जेव्हा आपण स्वतःला ते क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो, त्यातनं ते पळवाट काढतील काहीतरी, परंतु निदान मनाचा मोठेपणा दाखवून तो उल्लेख केला असताना तर महाराष्ट्राला बरं वाटलं असतं. कारण तुम्ही त्या एक्सपोजच्या खालच्या लोकांच्या कमेंट वाचा, लोक काय म्हणत आहेत ते. आता दिवाळीचे मुहूर्त आहेत म्हणून आम्ही जरा शब्दांचा वापर कमी करतो ना, तर उत्तर त्यांच्या शब्दात त्यांना चांगलं दिलं असतं. त्यांनी सांगितलं की अनुभव जर घ्यायचा असेल दीपोत्सवाचा तर मुंबईमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आजीच्या जीवावर बायजी उधार का? भेट द्या असं आव्हान हो, केलं. भेट द्या. आम्ही कुठे नाही म्हटलंय. भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमातूनही येत असतात. आणि हा संपूर्णतः महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाही आहे. देशभरात हिंदी चॅनलसुद्धा याला दाखवत असतात. आमचं म्हणणं इतकंच आहे, मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असताच. आणि जो माणूस खरोखर गेली 13 वर्ष करतो आहे, लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं, त्यांना काय भूक पडली असती का, कोणाला का त्रास झाला असता? ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा काय संबंध आहे? एक दिवा तरी त्यांनी लावला आहे का? स्वतःची MTDC सांभाळता येत नाही आहे. त्यांची रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघा. पण जर एखादी व्यक्ती जर करत असेल तर त्याची तुम्ही स्वतःच्या नावाने ही एक प्रकारची जाहिरातबाजी आहे का नाही आहे? सामान्य माणसाला बघणाऱ्याला काय वाटेल? म्हणून आमचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून संताप आहे की निदान मनाचा मोठेपणा दाखवून त्यात एक जर वाक्य मेन्शन केलं असतं की राजसाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून हा गेली 13 वर्ष माहिती तरी नीट घ्या. आणि पहिलं, खोटी माहिती देऊ नका. 17 ते 22 फटाक्यांची आतिषबाजी 17 ते 26 आहे. रोज संध्याकाळी 7:30 वाजता आहे. कालही पाऊस पडला होता, तेव्हासुद्धा रात्री 8 वाजता, कारण तो पावसामुळे थोडं उशिरा झालं म्हणून रात्री 8 वाजता फटाक्यांची आतिषबाजी झालेली आहे. नक्कीच सर. वेगळे प्रश्न असेल. सर, एक वेगळा प्रश्न आहे. भाई जगताप असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर मनसेला सोबत घ्यायचं की नाही ह्याचा आम्ही विचार करू, मात्र असं अजून काही ठरलं नाही. पण कोणी हात पसरला आहे? आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालं आहे का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही. आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलं आहे का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखलाभो. तब्बल 12,500 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे सरकार त्यांच्यावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे दंडात्मक कारवाई करणार का त्यांच्याकडनं? नाही, बघूया सरकार काय करतं. निवडणुकीच्या तोंडावरती कुठलेही प्रॉपर निकष न लावता ही योजना जाहीर केली होती. त्यातनं अनेक लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणीसुद्धा मला वाटतं त्यातनं अपात्र ठरलेल्या आहेत. आणि आता त्यात लाडके भाऊ पण आलेत, म्हणजे लाडक्या बहिणींमध्ये. मग त्या सरकारने आता तरी बघावं. सतत फक्त राजकारण नसतं. मदत जर करायची असेल ना तर ती खरोखर मनापासून करायची असते आणि अभ्यासपूर्ण करायची असते. थँक्यू सर. याच्यावर मनसेने काय बोलावं? भूमिका घेते काँग्रेस. त्यामुळे ते प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारा. आम्ही एवढंच सांगू, आमच्या पक्षाकडनं कोणीही नेता, कोणी जबाबदार पदाधिकारी किंवा आमचं सर्वोच्च नेतृत्व राजसाहेब ठाकरे हे कधी त्यांच्याकडे गेले होते का? आम्ही कधी हात पसरले होते का की आमच्याकडे या म्हणून? त्यामुळे ते जे काय बोलले ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.